बघा मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत आता महत्त्वपूर्ण अपडेट सरकारने सांगितलं. खुशखबर आणि आनंदाचा अपडेट सरकारने दिला आहे. कारण की बघा, लक्ष देण्यासारखी माहिती आता समोर आली. विशेष आपण जर पाहायला गेलं तर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून एक नवीन शासकीय निर्णय आणि जी आर काढण्यात आला. आता लाभार्थ्यांसाठी काही सकारात्मक घडामोडी इथं सांगण्यात आलेल्या आहे. नेमकी ही खुशखबर आणि आनंदाची बातमी काय आहे हे तुम्हाला पुढे समजणारच आहे. बघा, तुम्ही जर का संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल, विधवा महिला असाल, त्या व्यतिरिक्त दिव्यांग बांधव असाल, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असाल किंवा निराधार योजनेचे कुठलेही जर का तुम्ही लाभार्थी असाल, तर खूपच गरजेचा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी ठरणार आहे. कारण की बघा, यामध्येच तुम्हाला सांगितलं जाणार आहे की मार्च महिन्याचा हप्ता नेमका कधी तुमच्या खात्यामध्ये कसा इथं क्रेडिट होणार, याच्या संदर्भातील देखील आता महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला सांगितलं जाणार आहे. कारण की बघा, सरकारने दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन केला आहे. ज्यापुढे आता दिव्यांग लाभार्थ्यांसाठी संबंधित अनेक योजना आणि नव्या इथं विभागामार्फत राबवल्या जातील. त्यापुढे आपण जर पाहायला गेलं तर बघा, पुढच्या काळामध्ये म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आता बघा, इथे दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणारा अनुदानाचा हप्ता देखील आता स्वातंत्र्य विभागामार्फत हा दिला जाणार आहे. परंतु एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, ते म्हणजे बघा, आता मार्च महिन्याचा हप्ता अजूनही इथं जसं की सामाजिक व न्याय विशेष सहाय्य विभागाच्या मार्फत इथं वितरण केला जाणार आहे. म्हणजेच बघा, विधवा महिला, आता वृद्धपकाळ योजना, श्रावणबाळ योजना किंवा संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचे कुठली जर का तुम्ही लाभार्थी असाल, तर मार्च महिन्याचा हप्ता हा आपल्या खात्यामध्ये कोणत्या तारखेला क्रेडिट होणार, मात्र मार्चच महिन्याचा हप्ता नाही तर बघा, एप्रिल महिन्यापासून परिस्थिती थोडा बदल होणार आहे. आता बघा, इथं एप्रिल पासून दिव्यांग विभागाचे हप्ते आता स्वतंत्रपणे दिव्यांग कल्याण विभागाच्या मार्फत इथं बघा, आता त्यामुळे दिव्यांग इथं बांधवांसाठी आणि सरकारने एक महत्त्वपूर्ण सूचना तुम्हाला सांगितलेली आहे. आता सरकारने जे काय आता सूचना सांगितली, ते सूचना तुम्हाला ऐकून घेणं महत्त्वपूर्ण आणि खरंच इथं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चालायचा. कारण की बघा, आता दिव्यांग सहायता पोर्टल इथं सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना नोंदणी करणं आवश्यक केलेलं आहे. तुम्ही ऐकलेली बातमी खरी असणार आहे. तुम्ही जर का निराधार योजनेचे कुठलेही लाभार्थी असाल, तर हा व्हिडिओ फक्त 2 मिनिटं पाहत चला. बघा, या पोर्टलवरती आता तुम्हाला हे नोंदणी केल्याशिवाय कुठलाच लाभ मिळणार नाही. आता तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येत आहे, परंतु बघा, येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या दिवसांमध्ये, येणाऱ्या भविष्यांमध्ये आता बघा, सरकारकडून मिळणाऱ्या इतर योजनेचा लाभ सुद्धा तुम्हाला इथं घेता येणार नाही. यासाठी सरकारने हे नवीन पोर्टल लॉन्च केलेलं आहे. सरकारने ही पोर्टल तयार करण्याच्या मागचा मुख्य उद्देश बघा, दिव्यांग व्यक्तींना आता विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणून इथं जसं घेता येतील. बघा, एकाच रजिस्ट्रेशनवरती त्यांना जसं की सर्व योजनेचा लाभ कसा घेता येणार, याच्यासाठी सरकारने कुठलाही त्रास हे निराधार बांधवांना होऊ नये, यासाठी हे महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतलेला आहे. आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणून आता जसं की व्यवस्थित आणि पारदर्शक इथं पद्धतीने मिळावा सर्व योजनांचा त्यांना लाभ, तर ही नोंदणी तुम्हाला करणे खरंच अनिवार्य असणार आहे. हे नोंदणी करायची कशी आणि त्याचसोबत मार्च हप्ता कोणत्या तारखेला आपल्या खात्यामध्ये क्रेडिट होणार, याच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मी पुढे सांगतो. तारीख सुद्धा सांगतो, टेन्शन घेऊ नका. फक्त आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून इतर योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. खास करून संजय गांधी निराधार योजनेचं अपडेट हे सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. बघा मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत यावरती नोंदणी केली नसेल, तर लवकरात लवकर नोंदणी करून घ्यायची आहे. याचसोबत सरकारकडून आणखी एक महत्त्वाची सूचना ही तुम्हा सर्व लाभार्थ्यांसाठी देण्यात आलेली आहे. अनेक लाभार्थ्यांना EYD कार्ड आणि आधार कार्ड यांची लिंकिंग याच्याबद्दलची सूचना दिल्या होत्या, परंतु त्यांना माहितीच नाही की लिंकिंग काय आहे. बघा, तुमचं EYD कार्ड असणार आहे आणि तुमचं आधार कार्ड असणार आहे, याला तुम्हाला एकत्र करायचं म्हणजे लिंक करून ठेवायचं आहे. आता ही प्रक्रिया वेळेवर पूर्ण खूपच आवश्यक असणार आहे. कारण की बघा, येणाऱ्या दिवसांमध्ये, पुढील काळामध्ये हप्ता सुरळीतपणे तुमच्या खात्यामध्ये आता इथं जमा होण्यासाठी तुम्हाला कुठेतरी त्रास येऊ शकतो. तर आता सर्वांच्या जसं की मनातला एकच प्रश्न होता की मार्च महिन्याचा हप्ता आपल्या खात्यामध्ये कोणत्या तारखेला इथं क्रेडिट होणार, तर सध्या बघा, मार्च महिन्याचा हप्ता वितरण इथं अधिकृत शासन निर्णय जी.आर इथं सरकारने काढलेला नाही. मात्र याच दरम्यान दिव्यांग व्यक्तीशी संदर्भातील एक मोठा निर्णय घेण्यात आला. दिव्यांग कल्याण विभागाने आयुक्त जसं की तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग इथं प्रमाणपत्रांची तिथं तपासणी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये जर आपण बघायला गेलं तर खरे दिव्यांग लाभार्थी आणि त्यासोबत बोगस पद्धतीने म्हणजे चुकीच्या माध्यमातून अर्ज केलेल्या इथं लाभार्थ्यांची पडताळणी केली जाणार आहे. अनेक वेळा असं आढळून आलं की काही जसं की खोट्या आणि बनावटी कागदपत्रांच्या इथं माध्यमातून सर्व लाभार्थी लाभ घेऊ लागलेले होते. तर बघा, आता तुम्हाला हे नोंदणी करून घेणे अनिवार्य असणार आहे.
तुम्ही कुठल्याही नेट कॅफेमध्ये जर का गेला तर तुम्हाला काही सांगण्याची आवश्यकता पडणार नाही. तुम्ही सांगितलं की आम्ही दिव्यांग व्यक्ती आहे, आम्हाला पोर्टलवरती लॉग इन करायचं आहे, तर 100% तुम्हाला कुठल्याही नेट कॅफेमध्ये हे पोर्टलवरती तुम्ही लॉग इन करू शकता. बाकी बघा, तुम्हाला मार्च महिन्याच्या हप्त्या संदर्भातील कुठलाही शासन निर्णय जी आहे हा सरकारने काढलेला नाही. तर कुठल्याही इथं खोट्या माहितींवर आणि जसं की अफवांवर बळी पडू नका. कारण की सरकारने डायरेक्ट सांगितलेलं आहे ही माहिती फक्त दिव्यांग कल्याण विभागाची, म्हणजेच बघा दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वपूर्ण योजनांचा लाभ एकाच पोर्टलवरती कसा घेण्यात यावा याच्या संदर्भातील हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. आता तुम्हाला जर का मार्च महिन्याचा हप्ता कोणत्या तारखेला येणार ते जर का अपडेट पाहायचं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.